नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका व नोंदवहीमधील प्रथम सत्र खेळ कौशल्य अहवाल लेखन पूर्ण करणार आहोत. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, इंग्लिश वर्कबुक, त्याचप्रमाणे 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. प्रथम सत्र खेळ कौशल्य माझा आवडता खेळ अहवाल लेखन. खेळाचे नाव उंच उडी. वैयक्तिक खेळाचा वर्गीकरणानुसार प्रकार. वैयक्तिक खेळ. खेळाडूंची संख्या 1. आवश्यक साहित्य. गाद्या 5 मीटर लांब, 3 मीटर रुंद व उंची 70 सेंटीमीटरच्या असाव्यात. क्रॉसबार 2 किलो वजनाचा व 4 मीटर लांबीचा असावा. टेप आणि 4 आहे धावपट्टी निश्चितीसाठी छोटे मार्कर. क्रीडांगणाकृती. सर्वसाधारण नियम. 1. उडी ही एकाच पायाने घ्यावायची असते. 2. निश्चित केलेली उंची पार करण्यासाठी 3दा संधी दिली जाते, पण पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात बार पार केला तर पुढे संधी दिली जात नाही. 3. बार पार करताना स्पर्धकाचा स्पर्श बारला झाला तर ते चालते, मात्र बार खाली पडला तर तो प्रयत्न असफल गणला जातो. 4. स्पर्धेमध्ये बारची उंची किमान 2 सेंटीमीटरने वाढवतात. खेळातील आवश्यक कौशल्ये. 1. एका पायाने जास्तीत जास्त उंच उडी घेणे. 2. उडी घेऊन बारवरून शरीर गादीवर झोकून देणे. 3. शरीराची लवचिकता विविध प्रकारचे व्यायाम व ताणाचे व्यायाम करून वाढवणे. 4. बारवरून गाद्यांवर पडताना सुस्थितीत पडण्याचा सराव करणे, जेणेकरून शरीरातील अवयवांना इजा होणार नाही. खेळातून प्राप्त कौशल्ये. प्रावीण्य. 1. वेगवान हालचाली करणे मला सोपे जाऊ लागले, तसेच चपळता वाढली. 2. खांदे, गुडघा, स्नायूंमधील शक्ती वाढली. 3. संतुलन, लवचिकता ही कौशल्य प्राप्त झाली. 4. हवेत उडी मारण्याचे माझे कौशल्य विकसित झाले. खेळामुळे झालेले इतर फायदे. 1. दैनंदिन कामातील माझा उत्साह वाढला. अभ्यासातील एकाग्रता वाढली. पुरेसा शारीरिक व्यायाम होत असल्यामुळे माझी भूक आणि पचनशक्ती सुधारली. मानसिक व शारीरिक क्षमता वाढल्या. 4. आत्मनिर्भरता, शिस्त माझ्यात आली. हा खेळ मला आवडतो कारण 1. हे केवळ तुम्हाला पूर्ण शरीर कसरतच देत नाही, तर तुमचे हात, डोळे, समन्वय आणि प्रतिक्षेप सुधारण्यास देखील मदत करते. 2. या खेळाने ताकद, चपळता आणि गती सुधारण्यास मदत होते. यामुळे हा खेळ मला खूप आवडतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रथम सत्र खेळ कौशल्य माझा आवडता खेळ अहवाल लेखन पूर्ण केले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.